2 कोटी रुपयांच्या विमा दाव्यासाठी पतीची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेच्या आईनं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घोडगेरी गावात समोर आली आहे। जीवन संपवणाऱ्या महिलेचं नाव महादेवी बदामी, वय वर्ष 57 असं असून त्या या गाजलेल्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी महिला सुमा मंजरगी यांच्या आई होत्या। माजी सैनिक संदीप मंजरगी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात यमकनमरडी पोलिसांनी 14 जून रोजी पत्नी सुमा मंजरगी, तिचा कथित प्रियकर पुंडलिक आणि इतर मिळून 9 जणांना अटक केली होती। 2 कोटी रुपयांच्या विमा रकमेसाठी कट रचून सलाईनच्या बाटलीत विष मिसळून संदीप यांची हत्या केल्याचा आरोप या सर्वांवर असून या प्रकरणाची राज्यभर मोठी चर्चा झाली होती। तपासादरम्यान पोलिसांनी महादेवी बदामी यांचीही चौकशी केली होती। मुलीच्या अटकेनंतर महादेवी या प्रचंड मानसिक तणावात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होती। त्याच तणावातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। घटनेची माहिती मिळताच यमकनमरडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला।